तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाचे सगळेच पेपर आपल्याला खूप छान गेलेले आहेत. आता शेवटचे 3 पेपर आपले उरलेले आहेत, ज्यामध्ये तुमचा उद्या आहे बोर्डाचा सायन्स 2 चा पेपर. आता ह्या पेपरसाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता जे क्वेश्चन देणार आहे त्यांचे आन्सर सुद्धा व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केले आहेत. फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स 2 चं आपलं पहिलं चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आता बघा ह्या चॅप्टरचं जर तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सांगायचं झालं तर ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला 3 ते 4 मार्कांचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता बघा कोणते क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स म्युटेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर सेकंड फिल इन द ब्लँक्स अपेंडिक्स इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर थर्ड फिल इन द ब्लँक्स आणि फोर्थ फिल इन द ब्लँक्स. आता पहिल्या चॅप्टरमध्ये ह्या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी तर बघा ट्रू आणि फॉल्स हा क्वेश्चन अगदी सिंपल असतो. आता ह्या क्वेश्चन टाईपसाठी तुम्हाला हे दोन्ही स्टेटमेंट इम्पॉर्टंट असणार आहेत. आता हे दोन्ही स्टेटमेंट बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. यानंतर बघा नेम द गिवन. आता ह्या क्वेश्चन टाईपवरती देखील तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. आता यासाठी तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये हे तीनही क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे ऑड मॅन आउट. आता बघा हा देखील क्वेश्चन खूप सिंपल असतो आणि ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला एक तरी क्वेश्चन ऑड मॅन आउटसाठी विचारला जातो. आता या क्वेश्चन टाईपसाठी हे तीनही क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा कम्प्लीट द फॉलोइंग किंवा को रिलेशन. आता ह्या क्वेश्चन टाईपमध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन हे 2 क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे कम्प्लीट द डायग्राम. आता बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जातो आणि ही डायग्राम बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. आता ही डायग्राम सुद्धा तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंग म्हणजे 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, ज्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन एक्सप्लेन ऑर राईट अ शॉर्ट नोट. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे कनेक्टिंग लिंक्स. आता ह्या क्वेश्चन टाईपवरती तुम्हाला एक तर शॉर्ट नोट लिहिण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो किंवा ह्या क्वेश्चन टाईपमध्ये तुम्हाला पॅरिपॅटस, डक बिल प्लॅटिपस आणि लंगफिश या 3 डायग्राम तुम्हाला दिल्या जातील आणि ह्या 3 डायग्रामवरती एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलं जाऊ शकतं. तर हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन वेस्टिजियल ऑर्गन. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे स्टडी ऑफ फॉसिल्स आर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट स्टडी ऑफ इव्होल्यूशन. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढे आता ह्या चॅप्टरमधनं काही क्वेश्चन तुम्हाला डायग्राम बेस देखील विचारले जातात, ज्यामध्ये बघा पेज नंबर 7 वरती डायग्राम 1.10 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला सिंपल हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता ह्या डायग्रामवरती हे क्वेश्चन देखील तुम्हाला स्टडी करायचे असणार आहेत. त्यानंतर बघा पॅसेज बेस्ड क्वेश्चन. यामध्ये सिंपल 1 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, यामध्ये बघा व्हॉट इज सेंट्रल डॉग्मा. हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, त्याच्यानंतर व्हॉट इज ट्रिपल कोडन आणि व्हॉट इज म्युटेशन. हे सर्व क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा पॅसेज बेस्ड क्वेश्चन किंवा सिंपल तुम्हाला आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये हे क्वेश्चन टाईप विचारले जाऊ शकतात. आता ह्या चॅप्टरमध्ये एक एक्स्ट्रा फिल इन द ब्लँक्स आहे. हे देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यामध्ये डॅश डॅश इजंट अ वेस्टिजियल ऑर्गन. यामध्ये बघा अपेंडिक्स, कॉकेक्स आणि विजडम टीथ हे तुमचे वेस्टिजियल ऑर्गन असणार आहे. फक्त कॅनिन हे तुमचे वेस्टिजियल ऑर्गन नसणार आहे. तर बघा ही देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या पहिल्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. यानंतर बघा आपलं सेकंड चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता ह्या चॅप्टरचं जर तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सांगायचं झालं तर ह्या चॅप्टरमधून सुद्धा तुम्हाला 3 ते 4 मार्कांचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर सेकंड फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर थर्ड फिल इन द ब्लँक्स इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर फोर्थ फिल इन द ब्लँक्स सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला 6 नंबरची फिल इन द ब्लँक्स, 7th नंबरची फिल इन द ब्लँक्स आणि 10th नंबरची फिल इन द ब्लँक्स तुम्हाला ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी सेकंड चॅप्टरमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे ट्रू आणि फॉल्स. आता बघा हा क्वेश्चन खूप सिंपल असतो. यासाठी हे दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउट. हा देखील क्वेश्चन खूप सिंपल आहे. यासाठी हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला ऑड मॅन आउटसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा राईट अ शॉर्ट नोट. यामध्ये बघा प्रोटीनची डेफिनेशन किंवा शॉर्ट नोट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर न्यूट्रियनची डेफिनेशन किंवा शॉर्ट नोट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा सेल्युलर रेस्पिरेशन आणि न्यूट्रियन्ट्स हे देखील डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. राईट अ शॉर्ट नोट किंवा डेफिनेशनसाठी ही क्वेश्चन टाईप तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. आता यामध्ये हे सगळेच पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यावरती तुम्हाला MCQ म्हणजे फिल इन द ब्लँकसाठी देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे.
यानंतर बघा डायग्राम बेस्ड क्वेश्चन, यामध्ये ही डायग्राम आहे 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते. ही डायग्राम ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. यानंतर बघा सेकंड डायग्राम आहे किंवा याला तुम्ही फ्लो चार्ट म्हणू शकतात. हा फ्लो चार्ट देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. या फ्लो चार्टवरती 3 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा डिफरन्स बिटवीन, यामध्ये ग्लायकोलिसिस आणि टीसी सायकल हा डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. यानंतर बघा एरोबिक अँड एनएरोबिक रेस्पिरेशन हा देखील डिफरन्स बिटवीनसाठीचा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा गिव्ह रिझन्स. आता बघा ह्या चॅप्टरमधले गिव्ह रिझन्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये मोस्टली विचारले जातात. आता बघा पहिलं गिव्ह रिझन आहे एक्सरसाइज मधलंच आहे, हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा सेकंड गिव्ह रिझन, हे देखील गिव्ह रिझन तुमच्या एक्सरसाइजमध्येच आहे. त्यानंतर थर्ड गिव्ह रिझन आणि फोर्थ गिव्ह रिझन, हे चारही गिव्ह रिझन तुमच्या एक्सरसाइजमधले आहेत आणि हे चारही गिव्ह रिझन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यापैकी एखादं गिव्ह रिझन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग, म्हणजे 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये बघा पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे एक्सप्लेन ग्लायकोलिसिस इन डिटेल. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये सिंपल तुम्हाला एक्सप्लेनेशनवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा टेक्स्टबुकमध्ये ग्लायकोलिसिसचा एक फ्लो चार्ट दिलेला आहे, त्या फ्लो चार्टवरती सुद्धा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यामध्ये बघा पेज नंबर 19 वरती डायग्राम 2.7 दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढची डायग्राम आहे पेज नंबर 19 वरतीच डायग्राम 2.8 दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये काही एक्स्ट्रा फिल इन द ब्लँक्स आहेत. ह्या फिल इन द ब्लँक्स देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. ओके, ह्या फिल इन द ब्लँक्सचा देखील स्टडी तुम्हाला करायचा असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या दुसऱ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा आपलं थर्ड चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आता ह्या चॅप्टरचं देखील वेटेज तुम्हाला 3 ते 4 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्ससाठी पहिली फिल इन द ब्लँक्स, दुसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर चौथी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा पाचवी फिल इन द ब्लँक्स. या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी, तर ट्रू आणि फॉल्स अगदी सिंपल क्वेश्चन असतो. यासाठी ट्रू आणि फॉल्ससाठीचे सगळे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यापैकी एखादा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे ऑड मॅन आउट. हा देखील क्वेश्चन खूप सिंपल असतो. यासाठी सुद्धा हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. यानंतर बघा पुढचा आहे नेम द फॉलोइंग. आता बघा हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधलाच आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि तिसरा क्वेश्चन, हे तिन्ही क्वेश्चन बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 1-1 मार्क्ससाठी विचारले गेलेले आहेत. यानंतर बघा चौथा क्वेश्चन, पाचवा क्वेश्चन आणि 6वा क्वेश्चन, हे देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. आता नेम द फॉलोइंगमध्ये हे सगळे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा कोरिलेशन्स. हा देखील क्वेश्चन खूप सिंपल असतो. यामध्ये तुम्हाला पहिलं कोरिलेशन आणि तिसरं कोरिलेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे आन्सर इन 1 सेंटेन्स. आता यामध्ये हे तिन्ही क्वेश्चन खूप सिंपल आहेत. हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे आन्सर द फॉलोइंग, म्हणजे 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. ज्यामध्ये बघा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये देखील विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्न आहे एक्सप्लेन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, तर बघा हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधलाच आहे आणि हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे आन्सर द फॉलोइंग. यामध्ये हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधलाच आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधलाच आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन डिफरन्स बिटवीनसाठी हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. आता यामध्ये पेज नंबर 24 वरती डायग्राम 3.8 दिलेली आहे. सिंपल ही डायग्राम तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. यानंतर बघा पेज नंबर 25 वरती तुम्हाला डायग्राम 3.10 दिलेली आहे. हे देखील डायग्राम तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. या डायग्रामवरती 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढची डायग्राम आहे पेज नंबर 31 वरती डायग्राम 3.21 आहे. तर बघा मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा हा देखील क्वेश्चन टाईप आहे. या डायग्रामवरचा हा क्वेश्चन तुम्हाला सेपरेटली 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. हा देखील क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचा असणार आहे. यानंतर बघा पेज नंबर 32 वरती डायग्राम 3.22 दिलेली आहे. तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. या डायग्रामवरती सुद्धा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढे
तर बघा ह्या चॅप्टरमध्ये देखील काही एक्स्ट्रा फिल इन द ब्लँक्स आहेत. ह्या देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत, ज्यामध्ये ह्या दोन्ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या तिसऱ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. यानंतर बघा आपलं चौथं चॅप्टर आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. आता बघा अगदी सिंपल चॅप्टर आहे आणि अगदी सिंपल क्वेश्चन ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला विचारले जातात. आता ह्या चॅप्टरचं जर तुम्हाला वेटेज सांगायचं झालं तर ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला 2 ते 3 मार्कांचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. आता बघा कोणते क्वेश्चन आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स, दुसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा तुम्हाला चौथी आणि पाचवी फिल इन द ब्लँक्स, या 5 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट असणार आहे. हे स्टेटमेंट ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. यानंतर बघा ऑड मॅन आउट हा क्वेश्चन अगदी सिंपल असतो. या क्वेश्चन टाईपसाठी हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे अँसर द फॉलोइंग. यामध्ये बघा कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. हा क्वेश्चन सुद्धा बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. तर बघा विच ऑफ द 2 कंपोनंट अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट स्टेट द 2 एक्झाम्पल ऑफ इच. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. यानंतर बघा राईट अ शॉर्ट नोट ऑन सॅक्रेड ग्रुप्स. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी या चॅप्टरमधनं विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यामध्ये बघा ही डायग्राम आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली किंवा हा फ्लो चार्ट आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला. हा देखील फ्लो चार्ट तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे. तर बघा हे होते तुमच्या चौथ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. यानंतर बघा 5वं चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर बघा हे देखील चॅप्टर इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा ह्या चॅप्टरमधनं सुद्धा तुम्हाला 3 ते 4 मार्कांचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. आता कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्ससाठी पहिली फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा चौथी फिल इन द ब्लँक्स, पाचवी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा तुम्हाला 6वी फिल इन द ब्लँक्स. या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी. तर बघा अगदी सिंपल क्वेश्चन आहे. यासाठी हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला यामध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे ऑड मॅन आउट. आता यासाठी सुद्धा हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा रिलेट द फॉलोइंग किंवा कोरिलेशनसाठी. तर बघा यामध्ये पहिलं कोरिलेशन, दुसरं कोरिलेशन आणि तिसरं कोरिलेशन हे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे अँसर द फॉलोइंग. यामध्ये बघा सेव्हिंग एनर्जी इज अ नीड ऑफ अ हॉवर. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे थर्मल पॉवर प्लांट. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला डायग्राम दिली जाऊ शकते आणि डायग्रामवरतून तुम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं एक्सप्लेनेशन करायचं असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. तर बघा हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. तर बघा व्हॉट इज मीन्ड बाय ग्रीन एनर्जी, विच एनर्जी सोर्सेस आर कॉल्ड ॲज अ ग्रीन एनर्जी, गिव्ह इट्स एक्झाम्पल. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन ऑफ सोलर एनर्जी. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यामध्ये ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स तुम्हाला लिहायचे असणार आहेत. यानंतर बघा तर बघा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी, विंड एनर्जी आर कॉल्ड ॲज अ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी गिव्ह रिझन्समध्ये इम्पॉर्टंट आहे. गिव्ह रिझन्समध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. आता बघा पेज नंबर 55 वरती डायग्राम 5.20 दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ही डायग्राम तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पेज नंबर 48 वरती डायग्राम 5.2 दिलेली आहे. या डायग्रामवरती सुद्धा सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पेज नंबर 51 वरती डायग्राम 5.10 दिलेली आहे. या डायग्रामवरती सुद्धा सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ही देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पेज नंबर 52 वरती डायग्राम 5.14 दिलेली आहे. या डायग्रामवरती सुद्धा सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन पॅरेग्राफ. यामध्ये सिंपल तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जाऊ शकतो आणि त्या पॅरेग्राफमध्ये सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता हा क्वेश्चन तुम्ही बोर्डाने जी क्वेश्चन बँक दिलेली त्या क्वेश्चन बँकमधला हा क्वेश्चन आहे. यानंतर बघा तर हा एक टेबल आहे तुमच्या एक्सरसाइजमधला. हा देखील टेबल तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा हे होतं तुमच्या 5व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा 6वं चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. तर बघा अगदी सिंपल क्वेश्चन ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात.
आता ह्या चॅप्टरचं जर तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सांगायचं झालं तर ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला 3 ते 4 मार्कांचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन, पाचवा क्वेश्चन आणि 6वा क्वेश्चन हे 6 क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा बाकीच्या फिल इन द ब्लँक्स तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. यानंतर बघा चूज करेक्ट ऑप्शन म्हणजेच MCQ मध्ये किंवा फिल इन द ब्लँकसाठी तर हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधलाच आहे. या क्वेश्चन टाईपमध्ये हे सगळे सब क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. आता बघा हे देखील क्वेश्चन तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा ऑड मॅन आउट अगदी सिंपल क्वेश्चन आहे. यासाठी ऑड मॅन आउटसाठी सगळेच क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे कोरिलेशन्स किंवा कम्प्लीट द फॉलोइंग. यासाठी पहिलं कोरिलेशन, दुसरं कोरिलेशन, त्यानंतर तिसरं कोरिलेशन आणि 5वं कोरिलेशन हे 4 कोरिलेशनसाठीचे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा गिव्ह रिझन्स. आता बघा ह्या चॅप्टरमधनं बऱ्याच वेळा तुम्हाला गिव्ह रिझनसाठी क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये बघा पहिलं गिव्ह रिझन आणि दुसरं गिव्ह रिझन हे दोन्ही गिव्ह रिझन तुम्हाला मोस्ट IMP असतात. हे गिव्ह रिझन वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा डिफरन्स बिटवीनमध्ये एव्ज आणि मॅमल्स हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा हू आय एम. तर बघा हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. त्या क्वेश्चन टाईपसाठी हे सगळे सब क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. 1 मार्क्ससाठी ही क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा हा टेबल आहे. हा टेबल देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. हा टेबल देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. आता बघा तुम्हाला सेंटीपीड, बटरफ्लाय आणि स्कॉर्पियन याची डायग्राम तुम्हाला दिली जाऊ शकते आणि ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा हे देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पेज नंबर 68 वरती डायग्राम 6.15 दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पेज नंबर 71 वरती डायग्राम 6.19 दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा राईट अ क्लासिफिकेशन. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये जेवढे पण ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत प्रत्येक ॲनिमलचं क्लासिफिकेशन तुम्हाला माहिती पाहिजे. क्लासिफिकेशनवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी किंवा सिंपल 1 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता काही क्लासिफिकेशन आहेत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले हे देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे पण ॲनिमल्स दिलेले आहेत त्यांचं क्लासिफिकेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर बघा पुढचं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोब्स. आता बघा हे देखील चॅप्टर खूप सिंपल आहे. या चॅप्टरमधनं तुम्हाला 3 ते 4 मार्कांचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्ससाठी फिल इन द ब्लँक्समध्ये पहिली फिल इन द ब्लँक्स, दुसरी फिल इन द ब्लँक्स, तिसरी फिल इन द ब्लँक्स, चौथी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा 5वी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर 7वी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा 9वी फिल इन द ब्लँक्स, यानंतर बघा 12वी फिल इन द ब्लँक्स आणि 13वी फिल इन द ब्लँक्स. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी ह्या चॅप्टरमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे से ट्रू आणि फॉल्स. आता अगदी सिंपल क्वेश्चन असतो. यासाठी हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला स्टडी करायचे असणार आहेत. यानंतर बघा राईट अ कोरिलेशन. यामध्ये पहिलं कोरिलेशन तुम्हाला IMP असणार आहे. हे ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. यानंतर बघा पण काही कोरिलेशन्स आहेत. हे देखील कोरिलेशन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउटसाठी अगदी सिंपल क्वेश्चन असतो. यासाठी सगळेच ऑड मॅन आउटसाठीचे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा नेम द फॉलोइंग. हा देखील क्वेश्चन खूप सिंपल आहे आणि 1 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. आता ह्या क्वेश्चन टाईपमध्ये हे सगळेच सब क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा मॅच द फॉलोइंग. आता हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. आता ह्या क्वेश्चन टाईपवरती तुम्हाला MCQ मध्ये किंवा सिंपल तुम्हाला मॅच द फॉलोइंगमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. यासाठी हे सगळेच पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला रीड करून ठेवायचे आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे आन्सर द फॉलोइंग इन 1 सेंटेन्स. हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन हा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. हा क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. तर बघा बाकीचे देखील क्वेश्चन आहेत. हे देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. हे देखील क्वेश्चन तुम्हाला रीड करून ठेवायचे आहेत. यानंतर बघा गिव्ह रिझन्स. तर बघा सगळेच गिव्ह रिझन्स तुमच्या एक्सरसाइजमध्येच आहेत. तर बघा गिव्ह रिझनसाठी तुम्हाला सगळेच गिव्ह रिझन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा ह्या चॅप्टरमधनं बऱ्याच वेळा गिव्ह रिझन्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे. हा क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. तर बघा हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे आणि हा देखील क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग. यामध्ये हा क्वेश्चन, त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन,
त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन, हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. हे क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढे आहे, तर बघा हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पुढे क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. आता यामध्ये बघा पेज नंबर 84 वरती डायग्राम 7.10 दिलेले आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढे हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये व्हॉट आर स्टेम सेल्स हा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर हाऊ स्टेम सेल्स आर प्रिझर्व्ड. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट आर द सोर्सेस ऑफ स्टेम सेल्स. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ स्टेम सेल्सेस आणि Q2 युजेस ऑफ द स्टेम सेल्सेस. आता बघा हे सगळे 5 क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा सेल्स थेरपीवरती किंवा स्टेम सेल्सवरती हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, तर बघा पेज नंबर 81 वरती डायग्राम 7.6 दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला 3 मार्क्ससाठी या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पेज नंबर 83 वरती डायग्राम 7.9 दिलेली आहे. या डायग्रामवरती सुद्धा सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे या डायग्रामवरचा. यानंतर बघा पेज नंबर 82 वरती डायग्राम 7.8 दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढे, तर बघा कंप्लीट द डायग्राम हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये IMP असणार आहे, ज्यामध्ये झॅन्थम गम आणि मायक्रोब्स या 2 डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. या डायग्रामवरती सुद्धा ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. यानंतर बघा पुढे हे देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा पेज नंबर 83 वरती डायग्राम 7.9 दिलेली आहे. या डायग्रामवरती हे देखील क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 7 चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा चॅप्टर नंबर 8 आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आता बघा हे देखील चॅप्टर खूप सिंपल आहे. या चॅप्टरवरतून तुम्हाला 2 to 3 मार्क्सचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता कोणते क्वेश्चन आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला सेकंड फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर थर्ड फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा फिफ्थ फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर 6th आणि 7th फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर 8th फिल इन द ब्लँक्स हे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये फिल इन द ब्लँक्ससाठी हे क्वेश्चन तुमचे इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा बाकीचे क्वेश्चन तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. यानंतर बघा मॅच द फॉलोइंग. तर बघा हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे. या क्वेश्चन टाईपवरती सिंपल तुम्हाला MCQजमध्ये किंवा मॅच द फॉलोइंगसाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता हे पॉईंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट असतात. हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. यानंतर बघा फाइंड ऑड मॅन आउट. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये हे सगळेच क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. हा क्वेश्चन ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. यानंतर बघा कोरिलेशन्स. आता कोरिलेशन्समध्ये तुम्हाला पहिलं कोरिलेशन आणि दुसरं कोरिलेशन हे दोन्ही कोरिलेशन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. हे कोरिलेशन्स ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. यानंतर बघा पुढे हे देखील कोरिलेशन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. हे देखील तुम्हाला स्टडी करायचे असणार आहेत. यामध्ये हे देखील कोरिलेशन्स तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे राईट अ शॉर्ट नोट. आता यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्येच आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर स्टेम सेल्स, त्यानंतर वॅक्सिन्स, त्यानंतर बघा पुढे तुम्हाला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. तर बघा ह्या काही शॉर्ट नोट्स आहेत किंवा डेफिनेशन्स आहेत, या तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. या ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतर बघा अँसर द फॉलोइंग. आता यामध्ये लीच इज यूज इन अ आयुर्वेदिक ट्रीटमेंट हा क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझनमध्ये किंवा सिंपल 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढे सेकंड क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. तर बघा व्हॉट इज DNA फिंगर प्रिंटिंग, एक्सप्लेन इट, वेअर दिस टेक्निक इज यूज, गिव्ह 2 एक्झाम्पल. हा क्वेश्चन तुम्हाला सिंपल 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी या टॉपिकवरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. आता यामध्ये व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, गिव्ह 1 यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, गिव्ह 1 कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर बघा पुढे राईट अ 2 एक्झाम्पल ऑफ बायो फर्टिलायझर आणि राईट 2 नेम्स ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. तर बघा तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीवरती 5 मार्क्ससाठी हे 5 सब क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यांचा देखील अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढे डायग्राम बेस्ड क्वेश्चन. यामध्ये यूज ऑफ स्टेम सेल्स ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर फॅक्टर्स हार्मफुल टू सोशल हेल्थ ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 8व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा 9th चॅप्टर आहे सोशल हेल्थ. आता हे देखील चॅप्टर खूप सिंपल आहे. या चॅप्टरमधनं तुम्हाला 2 to 3 मार्क्ससाठीचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया.
तर बघा फिल इन द ब्लँकसाठी अगदी सिंपल चॅप्टर आहे, यामुळे ह्या चॅप्टरमधल्या सगळ्याच फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा 7 फिल इन द ब्लँक्स आहेत, या सगळ्याच फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्स हा देखील क्वेश्चन खूप सिंपल असतो. आता यासाठी हे दोन्ही स्टेटमेंट इम्पॉर्टंट असणार आहे. हे दोन्ही स्टेटमेंट ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. यानंतर बघा गिव्ह 3 एक्झाम्पल ऑफ इच हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधलाच आहे आणि हा देखील क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. यामध्ये हे सगळे सब क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढे आन्सर द फॉलोइंग, यामध्ये पहिला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधलाच आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढे क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. आता यामध्ये बघा पेज नंबर 105 वरती डायग्राम 9.8 दिलेली आहे. सिंपल ह्या डायग्रामवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता ह्या चॅप्टरमध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन हे विचारले जातात. यानंतर बघा पेज नंबर 104 वरती डायग्राम 9.7 आहे. हे देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. या डायग्रामवरती सुद्धा सिंपल 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पेज नंबर 102 वरती डायग्राम 9.2 दिलेली आहे. या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्स किंवा 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पेज नंबर 106 वरती डायग्राम 9.10 दिलेली आहे. या डायग्रामवरती सुद्धा सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा आपलं लास्ट चॅप्टर आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आता हे चॅप्टर देखील अगदी सिंपल आहे आणि 2 to 3 मार्क्ससाठीचे क्वेश्चन ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला विचारले जातात. आता कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी या सगळ्या 5च्या 5 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा आयडेंटिफाय टाइप ऑफ डिझास्टर हा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. या चॅप्टरमधनं हा क्वेश्चन टाईप बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. आता ह्या क्वेश्चन टाईपसाठी हे सगळे सब क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. हे सगळे सब क्वेश्चन तुम्हाला स्टडी करायचे असणार आहेत. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन एक्सरसाइज मधलाच आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे किंवा 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा डायग्राम बेस्ड क्वेश्चन. यामध्ये बघा पेज नंबर 110 वरती तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. तर ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा हे होते तुमचे चॅप्टर नंबर 10चे इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर बघा हे झाले तुमच्या एक्सरसाइज मधले आणि काही टेक्स्टबुक मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता ह्या क्वेश्चन सोबत काही एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत, ते देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्या देखील क्वेश्चनचा स्टडी तुम्हाला करायचा असणार आहे. आता यामध्ये बघा फिल इन द ब्लँकसाठी या काही फिल इन द ब्लँक्स आहेत. या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. या देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला स्टडी करायचा असणार आहे. त्यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये हे काही क्वेश्चन्स आहेत. हे देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. हे देखील क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा कोरिलेशन्समध्ये हे दोन्ही कोरिलेशन्स तुम्हाला IMP असणार आहेत. हे देखील कोरिलेशन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा कंप्लीट द डायग्राम. आता डायग्राम बेस्ड क्वेश्चनमध्ये टाइप्स ऑफ थ्रेटन पीसेस हे देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा पुढे फेज ऑफ मायटोसिस हे देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता ही डायग्राम तुम्हाला 9th स्टँडर्डच्या सिलेबसमधली आहे, पण ही देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. ही देखील डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. त्यानंतर बघा लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी हे देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोशल हेल्थ ही देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा इफेक्ट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन हे देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हे सगळे क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतर बघा पुढे गिव्ह रिझन्समध्ये तुम्हाला हे गिव्ह रिझन इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा सेकंड गिव्ह रिझन आहे. हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा थर्ड गिव्ह रिझन आणि फोर्थ गिव्ह रिझन हे 4 गिव्ह रिझन्स आहेत. हे देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. हे देखील क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढे 5वं गिव्ह रिझन आहे. हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला IMP असणार आहे. हे देखील गिव्ह रिझन ऑलरेडी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. यानंतर बघा तुम्हाला डिफरन्स बिटवीनसाठी मायटोसिस आणि मिओसिस हा देखील डिफरन्स बिटवीनसाठीचा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढे पुढचा क्वेश्चन टाईप आहे. आता हा क्वेश्चन टाईप तुम्हाला 9 चॅप्टरमधला आहे. या चॅप्टरमधनं सिंपल तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन हे विचारले जातात, ज्यामध्ये ह्या काही सिम्बॉल्स आहेत किंवा डायग्राम्स आहेत, यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. तर बघा हा देखील क्वेश्चन टाईप तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढे तर बघा यामध्ये हा देखील क्वेश्चन टाईप आहे. यामध्ये तुम्हाला ओव्हरी, युटेरस आणि वजायना यांचं तुम्हाला फंक्शन लिहायचं असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला एक तर मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम दिली जाऊ शकते किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम तुम्हाला दिली जाऊ शकते, ज्यामध्ये तुम्हाला ओव्हरी, युटेरस आणि वजायना यांचं फंक्शन विचारलं जाऊ शकतं. आता यांचे फंक्शन्स देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. यानंतर बघा डायग्राम बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला फ्लावरची डायग्राम आहे इम्पॉर्टंट असणार आहे. आता ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे आणि ह्या डायग्रामला तुम्हाला नेमिंग सुद्धा करता आलं पाहिजे. आता हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे,
ज्यामध्ये तुम्हाला डायग्राम 2 मार्क्ससाठी आणि सिंपल 3 मार्क्ससाठी ही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता हे देखील क्वेश्चन आणि ही डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाईप आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. यामध्ये ही काही सिंपल क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. 1 मार्क्ससाठी ही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा 7th क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. आता हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत यांचे आन्सर तुम्ही मनाने सुद्धा एक्झाममध्ये लिहू शकतात. त्यानंतर बघा हा देखील क्वेश्चन आहे. याचे आन्सर तुम्ही एकदा रीड केलं तर एक्झाममध्ये तुम्ही मनाने लिहू शकता. तर बघा हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स 2 साठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही